आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सगळं साबत आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुमच्या वचनाचा ज्ञान प्रत्येकाला सही कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आपण दानधर्म विषयावर वचन देऊ. दानधर्म असं एक कर्तव्य किंवा हे काम आहे किंवा कार्य आहे ते आपल्या स्वतःला स्वर्गात गेल्यावर काय आमचं जमा आहे की नाही ते साफ तिकडे देवाने आपल्यासाठी ठेवलेलं असतं. आणि त्याचे नियम आणि विधी हे आपल्या सर्व माणसांसाठी छोट्यापासून ते म्हातारपणापर्यंत जो पृथ्वी जीवन जगत आहे अशा व्यक्तीला त्या दानधर्माची परमेश्वराने नियम आणि विशेष ते नियम आहेत जास्त करून जे प्रभूमध्ये वाढणाऱ्या लोकांना, कारण त्यांना ती समज ते पवित्र शास्त्र ते वाचतात आणि वाचल्यावर त्यांना थोडीशी जाणकारी मिळते. इतर लोकांनी पवित्र शास्त्र वाचलं नसेल तर ते दान काही गोष्टीसाठी यूज करतात आणि त्याच्यामुळे त्यांना सार्वकारीसाठी जमा होत नाही किंवा भेटत नाही. तर पौलाने जेव्हा प्रभूचे ते नियम आहेत, परंतु मी आता पौलाविषयी सांगतो की ज्या करिंथिकरासमध्ये 16 अध्याय त्या करिंथिकरास लोकांना पत्र लिहिताना त्या गोष्टी त्यांनी सांगितलं. 16 अध्याय 1 ते 4 वचनापर्यंत आपल्याला सुंदर एक मार्गदर्शक केलं आहे की आपला पैसा कुठे जमा झाला पाहिजे आणि त्यानंतर जे गरीब आहे, गरजवंत आहे अशा लोकांसाठी त्याचा वापर पण झाला पाहिजे. बरेच लोक दान धर्म करतात, काढतात पैसे वर्गणी गोळा करतात, परंतु ते दानधर्म खरोखर गरीब गरजवंतांना पोचते का, काही गोष्टीसाठी पोचते का ते सुद्धा आपण स्वतःहून पण त्याचे निर्णय घ्यावे लागतात. तर वचन घेऊया मग आपण. आता पवित्र जनासाठी जी वर्गणी ती गोळा करायची तिच्याविषयी काय सांगते, गलितीकरांना जसं त्यांनी शिकवलेलं होतं ना तसं करिंथिकराच्या लोकांना पण त्यांनी सांगितलं तशी ती वर्गणी गोळा करा. हालेलुया. आता प्रत्येकानं ते शिकवण दिलेलं आहे आणि त्या सगळ्यांना नियम तेच आहे. तुम्हाला मला सगळ्यांना नियम ते आहे. आता मी हे कार्य उभारलेलं आहे बरोबर, मी आजपर्यंत कोणाकडे अपेक्षा करत नाही. लोक मला सुद्धा दिलं की ब्रदर हे तुमच्यासाठी, पण मला असं वाटतं की माझ्यापेक्षा गरजवंत तो आहे तर ते मी त्यांचा विचार करतो आणि संपूर्ण. कारण लोक 8 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताला पण लोक पैसे दिले. एक दिवस एक व्यक्ती आली मला सांगते ब्रदर हे तुम्हाला का, विचार केला हे मला का, गरीबासाठी यूज करतो. तो बोलते नाही मी तुमच्यासाठी, पण मी ते वापर गरजवंतासाठी. कारण माझी विचार माझ्यापेक्षा जे गरजवंत आहे त्याच्या पाठीमागे जास्त विचार असतात. आपण काय खाणार आहे, कारण आपल्या स्वतःला खायला पहिलं काय करायचं, कंजूसगिरी करतात कसं तसं, जे एवढं तेवढंच. आता मी कार्य करायला गेलो तर मी एक टाइम जेवत नसते, कधी कधी 2 टाइम पण जेवत नाही. एखादा नाश्ता केला का त्याच्यावर माझं चाललं, पण जेव्हा त्यांना काही मी खायला देतो तेव्हा माझा ऑटोमॅटिकली जी पोट आहे ना ते भरलं जाते. हालेलुया. तर ही जी दान धर्माचा जो आपल्या प्रत्येकामध्ये वृत्ती पाहिजे. आता हे जर आपण दान धर्म केलं नाही तर आपले कुठे ना कुठे नुकसान होते हे आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही, पण तो पैसा वेस्ट जाते. शरीरासाठी यूज करायचं नाही,
आत्म्यासाठी यूज करा पैसा, कारण तो आत्मा देव तिथ्याकडेच जातो. तेव्हा तो आत्मा उत्साहित होते. जेव्हा आपण दान करतो ना तेव्हा एक उत्साह येते शरीरावर, एक तेज निर्माण होते, उत्साह, आनंद, शांती. पैसा आपल्याला खरेदी करू शकत नाही. जुदासने तुम्हाला माहितीये की मध्ये 26 अध्यायामध्ये तुम्ही अनुभव घेतलेच. पैशासाठी जुदासने येशू ख्रिस्ताला बिघडलं. त्याला लोभ आला पैशाचा, कारण तो खजिनदार होता, त्याच्या हातामध्ये पैसा होता. अरे त्याची नियत बदलली. पैसा या पृथ्वीमध्ये सगळ्यात मोठा तो आहे म्हणजे शैतान. तुम्ही शैतान कसा, मग आपल्या गरजा कशा पुरवतील? पैशाची तुला गरज आहे का तुला खाण्याची गरज आहे? मी इथे पैसे ठेवतो एका बाजूला काहीतरी खायला ठेवतो, बरोबर? तर भूक लागल्यावर पैसा खाईल का खाऊ खातील? मग गरज कसली आहे? मग जेव्हा परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्या निर्मितीमध्ये पैसा निर्माण केला का? खायची भाकर, बरोबर? हालेलुया. परमेश्वराने सोनं नाणं सगळं पण निर्माण केलं. त्याला माहिती आहे पृथ्वीमध्ये मानवाचे विचार बदलणार, तर त्यामुळे त्यांनी विचार सर्किट ठेवलेलं होतं. त्याच्या हातात रिमोट आहे आपल्या जिंदगीचं, काय करायचं काय नाही, बरोबर? म्हणून मी तुम्हाला नेहमी वचन पाठ केलेला आणि शिकवते. स्वतः 139 हा अध्याय एकदम परफेक्ट आहे. आपल्या सगळ्यांच्या गोष्टी बाबतीत त्याला जाणीव आहे. आणि ह्या अध्यायामध्ये ज्यांनी खरोखर आत्मपरीक्षण केलेलं असेल तर त्याला नक्कीच येशू ख्रिस्त दिसेल. कारण ही धन जी आहे ना ही मोहित वस्तू आहे. हे पाहिजेच 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 पाहिजे. परंतु मध्ये 16:26 मध्ये त्याचं वचन पण त्याच्या पाठीमागे दिलेलं आहे. जगात सर्व कमावलं, आत्मा कुठे ठेवला? आता आत्मा कुठे असते? आपला कामाला जायचंय, ये पाहिजे ते पाहिजे. अरे त्याच्या घरी कधी जायचं त्याचा विचार सगळ्यांकडे आपण फिरतो, पण जेव्हा त्याच्याकडे जातो तेव्हा आम्हाला खरं जीवन मिळतं. 122 अध्यायाचं मी हे 150 अध्यायामध्ये इतकं इंटरेस्टली आहे. म्हणजे A to Z गोष्टी त्याच्यामध्ये अख्या बायबल मधली कव्हर आहे. म्हणजे पवित्र शास्त्राचं संपूर्ण कव्हर ह्याच्यात टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये इतकं ज्ञान शिकवायला मिळते की सगळ्या विषयावर, तुमच्या दुश्मना विषयावर, बरोबर, तुमच्या स्वतः विषयावर, इतरा विषयावर, तुम्ही आजारी पडले त्या विषयावर. सूत्रसेतमध्ये 41 अध्याय जर वाचलं, तुम्ही आजारी पडले असेल ना तर त्यावेळेला तुमचं अंथरूण पण बदलून टाकले. कोण नाही आलं? पूर्वी व्हिजिटिंगला जायचं तर काही लोक, म्हातारे लोक होते, त्यांना कपडे सिल्के नाही, चादर अंगावर टाकायचे, प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करायचे, येशू पिता तूच महान परमेश्वर. कारण एक आजारी, दुःखी, समस्या, संकटात अशामध्ये पडतो. त्याने जिंदगीमध्ये कधी विचार केला नाही मी दुसऱ्यांचा विचार केला असता तर माझा पण कोणीतरी विचार केला असता. आणि तो शेवट मुलाबाळांचाच विचार करून शेवटला मनुष्य फाटायला गेलो. विचार सगळ्यांचे आत्म्याने विचार करा. मी शरीराने विचार नाही करतो का, मला जे काही करायचं ते मी मनातूनच तयार करतो. कारण आत्म्यापासूनच खरी प्रेरणा झाली पाहिजे. बोलायचं तर तोंडाने पण ते मला आवडत नाही. कोणत्याही गरजवंत कोणत्याही व्यक्तीला हालेलुया तुम्ही चांगलं करा, पण मात्र तुम्हाला ना नफरत आणि निंदा आणि द्वेष, दुसरं काही येणार नाही. कारण चांगलं करणाऱ्या मागे ते दुष्ट आत्मेच्या माणसामध्ये बसलेले असतात. तो फक्त निंदाचा भार असतो. प्रकटीकरण 13 अध्यायामध्ये तुम्हाला बघायला ही जी चांगले गुण आहेत ना हे कधी विसरायचं नाही. आता परमेश्वराने मला लाईक केलं, भले लोकांनी माझं लाईक करू का अनलाईक करू, मला काही करावं नाही. मला लोकांचं पडलं नाही. योहान 15:16 परमेश्वर मला निवडल्यानंतर मला परमेश्वराच्या वचनाचं पालन करण्यासाठी एक ताकद आणि धैर्य मिळालं आणि मी त्याच्या पाठीमागे गेलो. आज हे सर्व प्रेयर पण करतो, आंदोलन करतो, सेवक करतो, जेवढं माझ्याने होईल तेवढं मी करायचा प्रयत्न. आणि कोणी दुकानात गेलो पण सामान घेण्यासाठी, मग त्यांनाही सुवार्ता सांगतो, त्यांनाही आनंद वाटते. ते सांगतात की खरं आहे सांगतो. असं कधी ऐकायला गोष्टी मिळाल्या नाही. अरे शिकवणारे कोण आहेत का? शिकवणारे नाही म्हणून तर ऐकायला मिळत नाही.
आपल्याला शिकवणारे फक्त याची निंदा, त्याचा नफरत, त्याच्याविषयी कुरकुर करा. परमेश्वराने काय सांगितले? क्षमा कर. ते 6:14-15. कोणाविषयी तुझ्या मनात राग ठेवू नकोस, तर तू भविष्यात शांतीने जगशील. नफरत कोणाच्या सांगण्यावर करशील तर जिंदगीभर रडायला लागेल. ही शास्त्राचं जे शिक्षण आहे ना, हे शिकायचं. इस्रायलचं युद्ध माहिती आहे तुम्हाला, व आपला युद्ध आहे, आपला अंत जवळ आलेला आहे. समजला? हे तुम्हाला त्या राजकारण समजणार नाही. धार्मिक राजकारण अलग आहे, हे जागतिक राजकारण अलग आहे. आणि जन्माचे 24 अध्याय वाचलं असेल तर राष्ट्रावर राष्ट्र उठतील, मा 13 लोक 21 अध्याय, ह्या गोष्टीकडे तुमचं जर लक्ष लागलं असेल तर ही शेवटची लक्षणं काय काय होणार आहे ही एकदम खजीन आहे. हे एकदा वाचायला सुरुवात करा. जास्त वाचू नका. मी सांगितलं 4 वचनं मिळाली ना तरी बस ती उचलून ठेवा. माणूस जेवताना घास पाठ करत नाही किती खाल्ले ते, तर हे पाठ होणार नाही. जे पहिले तुम्ही खाण्याचे घास जर बरोबर हालेलुया. ते 26 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे, जेव्हा घास घेतला तेव्हा सैतान शिरला. बरोबर? कोणामध्ये? जुदास. आपल्यामध्ये पण तेव्हा घास शिरतो तेव्हा शैतान शिरतो. कारण बघा, खाण्यासाठी इच्छा असते बरोबर, पण तो रोज उपाशी आहे, त्याला भूक नाही का? हालेलुया. बघा, जिंदगीमध्ये जर देवाच्याच घरात राहायचं असेल तर जिंदगीमध्ये थोडा विचार करा. तो मी काही घास खातो, तो दुसऱ्यांचा घास मी पोचवला पाहिजे. आणि याचमुळे आम्ही कमजोर पडतो. पाहुणे आले ना घरी तर बापरे, तयारी केवढी माहितीये का? काय काय आणू, त्या खुर्च्या आणू, बसू त्यांना, हे एक गरीब मनुष्य असेल तर त्याला काही नका आणून द्या, फक्त 1 ग्लास पाणी द्या आणि काहीतरी खायला एक वडापाव तरी दिला ना, तर मी तुम्हाला जिंदगीभर सांगतो कधी तुम्हाला विसरणार. कारण हे कृती मी जे करतोय ना ते मला माहिती आहे. मी तुम्हाला एक साक्ष देतो. मला माहिती आहे ना, मी कधी कधी साक्ष सांगतो की लहान असताना घरातून मी बाहेर उतरायचं, शाळा शिकायला सांगेल शिकायला नाही जायचं, घरी काम करेन पण दुसरं काम करणार, भांडी बिंडी घासायचं, सारवण पण काढायचं, पाणी पण भरायचं, सगळी कामं केली. घरातलं काम करणार पण वाडीत जायचं नाही फुलं काढायला. त्याच्यामुळे माझी पाठ काढायला बाबा. हालेलुया. हालेलुया. तर त्यावेळेला ना तिथे हालेलुया कुठे ना कुठे जायचं आणि लपवायचं. भूक लागते, खाण्यासाठी पर्याय नाही. छोटे मोठी चोरी करायची, केळी खायची, पेरू खायची. कारण आज परमेश्वराने जिथे मी पेंढ्यात लपायचो आज त्याच ठिकाणी दुकानासाठी जागा मिळते. देवाचं राज्य मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही पेरशील तसंच उगवशील. जी गरजवंतांसाठी मी जीवन जगलो. लहानपणापासून मला एक स्वभाव असतो होता, कोणाच्या गरजा जेवढं पुरता येते असेल तर पटकन हा करेल, नसेल तर शांतच राहील. मग त्यांना सांगितलं तुम्हाला काय वाटते माझ्या हातातून हे काम करावे का? हालेलुया. असं वाटायचं. हालेलुया. मग जी काही प्रभूची इच्छा आहे तेच होते. आता तुमच्या जीवनामध्ये जर योजना आहे ते देवाच्या इच्छेने की तुम्ही प्रेयर करतात आणि तुम्ही प्रभूमध्ये वाढतात, तुमच्या इच्छा पुऱ्या व्हायच्या असेल तर तुमच्या गरजा पुरवल्या जातील, देव तुम्हाला पुरवेल. कारण ते गरज 2 पत्रामध्ये 9:6 पासून वचन तसं दिलेलं आहे. हालेलुया. तर ही जी गरजवंतांसाठी मी जेव्हा झिजत गेलो, धावत गेलो, माझा कधी विचार केला नाही. मी माझ्या स्वतःचा भविष्य कधीच विचार केला, कुटुंबाचा विचार केला, दुसऱ्यांचा विचार केला, स्वतःच्या खिशात काय ठेवायचं नाही, चूप राहायचं आणि निघून जायचं. मला कुठून तरी पण त्याला नाही मिळत ते त्याला कोण देणार? द्यायचं असतं ते सगळ्यांनी दिलं असतं.
देणारा माणूस नाही. अशा पद्धतीने आज एक गोष्टी या स्वर्गीय बापाने मला किती ना ते 10 मध्ये आकाश कपाटी उघडेल इतका आशीर्वाद देतो की नाही. कारण हे जे दुकानाचे केले ती आहे गरजवंतासाठी, माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. हे आमचं लाईफ, आमच्या कुटुंबाचं एकच लाईफ आहे की दुसऱ्यांचं भलं, आपलं भलं करायला आहे. जो स्वर्गीय बाप जिवंत आहे तर पृथ्वीमध्ये विचार करायची गोष्ट. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या त्याग आहेत, त्या कधी नुकसानात जात नाही. लक्षात ठेवा, जेवढे तुम्ही त्याग करते तेवढे तुमचे फायदे पाप मनात ठेवायचे. एकदा देवाचे दरवाजे उघडले ना, ते कोण बंद करणार नाही. ते उघडतच राहतील आणि लोकांना दिसेल ते 5 वेळा या व्यक्तीला परमेश्वराने काय दिलेलं. जेव्हा परमेश्वर आपल्याला काहीतरी देतो ना, तेव्हा तुमच्या दृष्टी समोर येते. म्हणून पहिला आहे, तुम्हाला जर भविष्यात पुढे कोण बनायचं असेल, बँकेमध्ये जे पैसे टाकतात बरोबर, 5 वर्षांनी काय 7 वर्षांनी डबल होतात बरोबर, पण हे तर वाढतच राहतात, ते कमी होत नाही. आता तर बँकेचा पैसा तर सगळा हळूहळू जाणार आहे. कारण का, लोक कधीतरी विचार केला नाही, मोहात पडणाऱ्या वस्तू कधी टिकत नाही, पण मोहावर विजय मिळवणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देतो. आणि देवामध्ये एवढं ताकद आहे, एवढी शक्ती आहे की तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तो समर्थ आहे. फक्त विचार करा दुसऱ्यासाठी. कधी कधी आपण देवामध्ये कमी असलं ना, ते आपले विचार या जगाच्या दृष्टीमध्ये चालतात. याकूब 4:4 दिले, जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. जगाची मैत्री, आता या जगामध्ये मैत्री करते ती देवापासून दूर करणारी मैत्री. देवाच्या जवळ जाणारा व्यक्ती सार्वकालिक जीवनात प्रवेश करतो. पुढचं वचन घेऊन बघा, आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवारी. कोणता? आतवार. कोणता? आठवड्याचा पहिला दिवस कोणता? संडे. संडे ते म्हणजे आज पैसा जमा करायचा. महिन्याचा नाही, आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे संडेला प्रार्थना करतात, देतात, नामी रोज खातात. इथे जेवतात की नाही? तर लोकांच्या दानानेच खातात ना, मग आपली दानं कोणासाठी? आपल्या नातेवाईकासाठी, आपल्या पाहुण्यासाठी. जसं मी खाले ना तसंच मला पेड केलं. माझ्या सांगण्यावरून देऊ नका, नाही तर सांगितलं तर सांगायला की पैसे मागायला, माझं नाव नाही खराब करायचं. कारण तुम्ही मला नाही देत, जो मला देतो त्याला परमेश्वर आशीर्वाद देतो. कारण हे बघा, मी लालची नाही, मी मोहित नाही. कारण मी शिकलेला आहे, आप कमायने बाप कमाय. बापाचा पैसा उडवायला बरं वाटते. स्वतःचे पैसे कमवून 1-1 रुपया काहीतरी करावं अशी इच्छा होती. मला तर बालपणापासूनच एक सवय आहे. माझ्या मोठ्या भाऊजीने मला एकदा शिकवलं, माझ्या पायाला लागलेला ना, कमीत कमी डॉक्टरसाठी 200 रुपये तरी तुझ्या हातात. आता तर मी डॉक्टरचा 100% नाही, गावात देवाच्या कृपेने आशीर्वाद. पण तेच मी गरजवंतांना मदत. मी माझ्याकडे तो विचार करत नाही, आले इकडे दिले तिकडे. त्या गरजवंतासाठीच मी यूज करतो. कारण कुठेतरी एक शिक्षण आपल्याला मिळते बघा, ते घ्या. कोणी आपल्याला चांगलं सांगते ना, नकारात्मक करू नका. मी तिकडून सुरुवात, पैसे कसे जमा केले आणि केले तर मी माझ्यासाठी कधीच नाही गेलेली इच्छा करून पण नाही जमलं.
अरे आता ते नाही करणार, आता ते हे सगळं दुसरं कुठे जाणार, काय करणार आहे पैशाचा आपल्याला शेवट. मैताकडे जातात ना तुम्ही बघायला, मैताला बघायला जातात, पण मैत्याचं कंडिशन आहे ते बघायला जात नाही. काही याने आता काय घेऊन चाललाय हो, जिंदगीभर कष्ट करून राहिलो की नाही. मग ते 16-26 सर्व कमवलं, याने आत्मा घालवला, सगळं घर राहिलं, पैसा राहिला, पण दुसऱ्याला सोडून गेलं. सतरसहित 49 17 पासून जर वचन वाचलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं डिटेल तिथे सापडेल. एक पवित्र शास्त्र भविष्य तयार करतो. आम्ही फक्त बायबल वाचतो, आत्मपरीक्षण करत नाही. जेवणाचा वास घेऊन काय थोडंच पोट भरणार आहे, जेवल्याशिवाय चव लागत नाही. म्हणून त्याच्यासाठी जीभ दिलेली आहे ना, मन दिलेलं आहे. जर जिभेला चव आणि मन एकत्र जोडलेलं असेल तेव्हा दात त्याला सपोर्ट करतो. आणि चावून चावून मग किती वेळा चावतात कधी बघितले? लहान असता आम्ही छोटे होते, त्या लाडू करून मोजायचे एवढं जेवणाचं असं. अरे एवढे झालं. आताच्या काळामध्ये पाठीत लाडू मिळते माहिती ना मुलांच्या. अरे प्रश्न शिका. घास खातात ना तर त्याचा थोडासा वापर करा की मी किती वेळा चावलेला आहे. बरोबर. पक्षी असतात, पक्षी, ते पक्षी काय घेतात माहितीये का? कोल्हे, पक्षी, कुत्रे, यांचं सिस्टम कसं आहे माहितीये तुम्हाला? माहितीये? सांग. ते खायला घेतात, पक्षी खाणं घेत, फळं घेतील ना पोटात ठेवतील, आणि ताबोटोब आल्यावर पक्ष्यांना तोंडातून काढतील आणि त्यांना देतील. कोल्हे असू दे, कुत्रे असू दे, पिल्लं जर असतील ना तर त्यांना काय करायला माहिती? खाणं सगळं खात जाणार, तोंड ठेवणार, ओकणार आणि तेच त्यांना खायला लागणार. आणि ती पिल्लं तशी वाढत. प्रत्येकी व्यक्तीचं शिक्षण म्हणजे त्यांना सांभाळलेलं आहे. ते कसं सांभाळले ते बघा. आता आपण मुलं आहेत, आपल्या मुलांना कसं सांभाळतात तर मुलांच्या ध्यानात किंवा लक्षात नसते की मम्मी डॅडीने माझ्यासाठी काय केलेलं आहे. त्या जागतिक गोष्टीमध्ये मनुष्य गुरफटत गेला त्यानंतर ते सगळं विसरलं. मी सगळ्यांना पहिले एक शिक्षण, आमच्या मुलीचा तो स्वभाव सगळ्यांचा, आमच्या 4-5 जणांचा आमचा स्वभाव, आमच्यापेक्षा दुसऱ्यांना वेगळं काढणं मदत करतात, तेवढं करायचं, चुप राहायचं, बोलायचं. कारण हा स्वभाव तुमचा टिकलेला आहे. पण कठोर मनाचा एक स्वभाव जर घेतलेला असेल तो शेवटपर्यंत पाठीशी शांत, हा कधी नाही. जीवनामध्ये चांगलं मी माझं नाव कोणाला देत नाही. कुठे ठिकाणी सेवा लोक मला फक्त ब्रदरच सांगतात. कुठेही जा गरजवंत आहेत त्यांना मदत करणार. भुकेलाच त्यांनी सांगितले श्रीमंत असो व गरीब असो. आणि मी देवाचे मनापासून एवढे आभार मानतो की एका पापी माणसावर एवढे दया केली ना, हातात काही चांगली देणगी दिली की हे तू काम कर. जिंदगी जीवन आहे. एक चांगलं बोलेल ते एक वाईट बोल. रात्र तुम्हाला येते का दिवसानंतर? येते का? नाही. कुठून येते ती? अमेरिकेकडून. मग जिंदगी सुखानंतर दुःख थोडं तरी येते की नाही, आणि दुःखानंतर सुख येते की नाही? 16-20 दुःख येते, दुःख तुम्हाला बरोबर. स्वतःचे 120 अध्याय पहिलं वचन आणि 91-15 वचन. स्वतःचे आपल्याला एक शिकायचं आहे, संकटात परमेश्वर मदत सगळं जातील. स्वतःचे 27 चाही बापाने सोडलं तरी परमेश्वर तुम्हाला सोडणार. जिंदगीमध्ये लाईफ मध्ये एवढंच बघा की काहीतरी चांगलं, खूप बरं वाटतं.
गरजवंताच्या मदत. मी जेव्हा पाठवतो लोकांना व्हिडिओ पाठवते दान धर्माचे, आणि कोण प्रणाम काय काय एवढं चांगल्या दृष्टीनेच प्रतिसाद. मग कोणाचे फोन येतात, मग त्यांना सांगतो तुला स्वर्गात जायचं आहे ना, म्हणून हे तुझ्या पुढे आला की तू हे करशील गरिबांना तर तुला तिकडे मिळेल. माझं प्रदर्शन नाही मी करत, हे लोकांचं दान आहे, माझं नाही. तर लोकांना मी हे शिकवते की आपल्याला सगळ्या म्हणजे जाती धर्म नाही, गरजवंताच्या गरजा जेवढ्या काही पुऱ्या करतात. तुम्ही जर दान धर्म करत असेल ना तर सैतान पण आडवा येत असते. तो कोणाच्या रूपाने असा येईल ना तर तुमचं दानधर्म विसरून टाकेल आणि पूर्ण ते दानधर्म सैतानाच्या हातात जाईल आणि तिथून तुमचा पैसा वेस्ट होईल आणि नंतर खायची मारामारी होईल. नंतर तुम्ही गरीब होतील, साफ गरीब होतील. मग तेव्हा तुम्हाला सत्य कळेल किंवा 32 प्रमाणे. मग तुम्हाला वाटेल अरे खरोखर आपण पहिले येऊ करत होतो तर असं झालं, आता कुठून नाही सगळी परिस्थिती. तो फक्त फिरवतो, हे जगामध्ये फिरवतो, सगळं धन संपत्तीसाठी मोहात पडतो आणि तिथूनच माणसाचं शरीरात पहिला कमजोरी आणि मग आपल्याला गरीब बनवते, एकदम गरीब बनवते ना. त्याच्यात जर परत फिरलो तर आपले फायदे. लोक 11:24 पहिल्यापेक्षा 7 आज्ञा आली तर डोक्यावर कर्ज वाढते, समस्या वाढतात, संकट वाढते, टेन्शन वाढते, आत्महत्येचे विचार येतात, घरात कुटुंबात भांडण नफरत निर्माण होते, उद्याचा विचार करत नाही. त्यावेळेला ते सैतानी खाणं शरीरात पसरते ना तेव्हा त्याचे विचार तसे बनतात आणि मनुष्य निर्णय घेतो की मी आता आत्महत्या करेन, नाहीतर हे सगळं सोडून कुठेतरी निघून जाईल. पण कुठे जाऊ शकत नाही, कारण लूक मध्ये तुम्हाला माहिती असेल 15 ते 11 पासून एक उधळा पुत्र बापाचं सगळं धन घेतला आणि मजा करून गेला. पण मात्र मोठा जो होता तो कुठे गेला नाही. त्याच्याही मनात आलं की तो परत आला बापाकडे नोकरी मागायला. मी एक नोकर म्हणून तुमच्या घरी येतो, मला ठेवा, पण ठेवा. आणि मोठा आला, त्यांनी बघितले काय झालं, मोठ्या भावाला पण कळवलं नाही. एवढा बाबा त्याच्यामध्ये प्रेमामध्ये गुंग झाला. मोठ्या भावाला तो सांगते, म्हणजे मोठ्या पोराला सांगतो, अरे हे सगळं तुझंच आहे ना. तो मेलेला आता जिवंत झाला. रोम करा 7:20. पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जीवन आणि ती शांती ती जर मिळाली असेल तर माणसाचं भविष्य मजबूत. आम्हाला पश्चाताप झाला पाहिजे. अरे दगड एवढा खर्च करते त्याला हार गणपती नारळ पुरून त्याच्या मागे पैसा वेस्ट करतात. कितीतरी बाजूला असतात, त्यांना एक वडापाव द्या, लोकांचं पण पोट भरेल, त्याचा पण 2 पैसे मिळतील, तो खाईल, त्याचा पण पोट भरेल. गरजवंतासाठी गरजा पुरवा. देव तुमच्या गरजा, लोकांची गरज तुम्ही पुरवणार तर देव तुमची गरज पुरवणार. दान धर्म स्वतःचं लाईफ स्वर्गीय बँक. स्तोत्रसहित मध्ये आपण बघतो 41 अध्यायामध्ये तो आपला अंतरून वगैरे बनवतो, दान धर्माच्या द्वारे किती मार्ग मिळतात. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही अनुभव घेतो तो अनुभव परमेश्वराने आपल्यासाठी पैसे ठेवतात. आणि तो सगळ्यासाठी मग ते 6:19-21 पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवली. देव बोलतो तो खरा का माणूस बोलतो तो खरा? हालेलुया. हे बघा आपल्यामध्ये बरेच विमा पॉलिसीची माणसं आहेत ना. तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्ही आशा देतो तुमचा अंत लवकर व्हावा, मेल्यावर मला एवढे पैसे मिळतील, मेल्यावर मला एवढे मिळतील, आणि त्यानंतर सुरुवात होते आपल्याला हळूहळू आजार, संकट, आर्थिक परिस्थिती. कारण पैसा हा मोह आहे. जे जुदासने 30 नाण्याला विमा पॉलिसी काढलेली होती येशू ख्रिस्ताची. कोणाकडं? शास्त्री पुरुष ते याचक होते आणि त्यांना भेटला, मी याला धरून दिलं तर मला काय? तोच आज प्रश्न आहे.
या पैशासाठी तुम्ही लवकर मरावे, बरोबर ना? विमा कशाला काढतात? मेल्यावर मला, बरोबर ना? मग तुम्ही कशी आशा देतात? मी लवकर मरू दे ना, मला पैसे येऊ. ते पैसे टिकत नाही, ते शापित पैसा असतो, मोहित असतो. मोहाच्या गोष्टी कधीच टिकत नाही. आदाम एव्हानी मोह पकडला, ते टिकलं नाही, सगळं गेलं. एखाद्या वस्तूचं काय त्याची पॉलिसी काढली तर तुम्हाला उपयोग. तुमच्या भविष्याची पॉलिसी काढू नका. तुमच्या भविष्याची पॉलिसी खरेदी करायला पहिल्या पत्रात 6:19-20 वचन मध्ये, मी तुम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे. मग तुम्ही पैशाने का स्वतःचं शरीर विकता? जे जुदासने येशूला विकलं तेच परंपरा त्यात सुरू आहे. मेल्यावर मला एवढे पैसे मिळतील, माझ्या मुलाला एवढे मिळतील, म्हणजे तुम्ही लवकर मरणार. म्हणून लवकर मरतात माणसं. पण तो पैसा टिकत नाही, त्या अगोदर तुम्ही आजारी पडतात ना. आजारामागे पैसा खर्च करून शेवटी पॉलिसी तयार. माझ्याकडे एक माणूस होता, तो पॉलिसीचं काम करतो. शेवटी तो आजारी पडला. किती लाख रुपये ते पॉलिसीचे गेले कर्जामध्ये, रस्त्यावर कुटुंब पडलं गेलं. कारण लोकांना सुपारी दिली जाते, म्हणजे तू मेला पाहिजे. आता एखादा एक असा गुंडा येतो आणि काहीतरी सुपारी देऊन जातो, याला माराय तुला एवढे देईल. तीच आमच्याकडे ना, तुम्ही त्या अग्रीमेंटवर सह्या केलेल्या आहेत, हे मेल्यावर मला एवढे पैसे येतील. मी हे शरीर तुम्ही कोणाला दिला? तुमचा आत्मा कोणाला दिला? अरे जेव्हा लोकमध्ये 23:41 पासून वचन आहे, एक चोर तो सांगते तू पण वाच आणि आम्हाला पण वाचव, म्हणजे परत पाप करू. पण तो सांगते ह्याने तर काय केलं नव्हतं ना, मग याला कशाला? तेव्हा तू सांगते जेव्हा तुम्ही जाल तेव्हा माझी आठवण करा. तो बोलते आजच, कारण त्यांनी पाप कबूल केलं, त्यांनी पाप करायचा सुरुवात. आता काळामध्ये आम्ही पाप वाढवतो पण कमी नाही. तुमच्यासारखे मी पण होता, पॉलिसी काढलेले आमच्या मुली-बिलीचे लहानपणापासून, मेडिक्लेमचे सगळं. एक दिवस प्रार्थना करायला लागला, तो पवित्र आत्म्याने सांगितलं तू पण त्यांच्यात उतरला का माणसाच्या गोष्टी घेऊन? आरोग्य देणारा मी पुरुषावर कशाला मेलेला आहे? लोकांना जीवन देण्यासाठी मी पुनरुत्थान झाला नाही. मध्ये 27:50 पासून वचन दिलेले आहे. येशू मेला आणि मेलेल्यातून जे येशूमध्ये होते ना, ते मेलेले उठले आणि पवित्र स्थानात गेले. मग माझं काय जीवन आहे? झिरो आहे. म्हणजे तू स्वतःला विकतो लवकर मरावं. मग कधी करस पहिल्याबद्दल 6:19 मौलाने तुला विकत घेतली, तुझ्या शरीराने देवाचे गुण पास. या दोन गोष्टी त्याच्यात. मी निर्णय घेतला, डिसिजन घेतलं आणि सगळ्यांना शिकवायला सुरुवात केली. लवकर मरायचं असेल ते पॉलिसी तयार कर. तुझ्या वस्तूची कर, घराची कर, निर्जीव वस्तूची कर, पण तू सजीव आहे. आशा देऊ नको मी मरणार आणि माझे पैसे. म्हणजे मुलांच्या हातातून तुम्ही हत्या करता. बापाची खून व्हावा आणि पोराने खाऊ. जाणून बुजून तुम्ही मरायला तयार आहेत की नाही? मग त्याच्यासाठी असं मरा की चांगलं करा आणि त्यासाठी देवाबरोबर त्याचं चांगलं करून द्या. काहीतरी फायदा. मनुष्य पैशाचा लोभाने जिंदगी घालतो. लक्षात ठेवा, लोक ठेवू नका. माणूस स्वभाव आहे, येते मुळात पडू नका. मध्ये 6:9 पासून एक प्रार्थना शिकवले. पण त्याचा अर्थ असं नाहीये की आम्ही मोहात पडून आमचं भविष्य बर्बाद करा. हल्लीच प्रत्येक घरामध्ये जर एंट्री केली ना, तर पहिला प्रत्येक सांगेल माझा विमा पॉलिसी. कोण सांगेल 1 वर्ष बाकी राहिले, कोण 5 वर्ष बाकी राहिले, कोण 10 वर्ष राहिली, 25 वर्षाचा आहे. तुम्ही स्वतः पैसे द्यायला सुरुवात करणार ना, जेव्हा तुमचं पूर्ण सुरू झालं ना, ते पैसे तुमच्याकडे यायला सुरुवात झालं ना, का सुरुवात झालं तुमचं खतम होण्याची नाही. कारण तो शापांचा पैसा वचत नाही. मोह आहे, मोह. जुदासने गळफास घेतला. मध्ये 26 आणि मध्ये 27 अध्याय. 27 अध्याय 5वं वचन जरा वाचा. मध्ये 27 अध्याय वचन 5. मग त्याने
मंदिरात त्याने ते रुपये दान केलं नव्हतं कधी ना, त्याच्याच हातात कशी म्हणून शेवटी त्यांनी मंदिरात फेकली की बाबा हे दानाचे पैसे मला नको असं सांगितलं. एवढे पैसे कमवले, आला विमा पॉलिसी. ती विचारधारा बदल, त्यांनी कधी फायदे होत नाही, शापित आहे. आता त्या शास्त्रात लिहिले का नाही लिहिले मी बघून बोलला का तुम्हाला? जे पवित्र आत्मा शिकवते तेच मी शिकवतो. मला काय करायचं, तुमचं जीवन तुमच्या हातात आहे. पण आलेलं जीवन हे गेलं ते परत येत नाही. जेव्हा 3 पाठ करायचं. इस्रायलचा गुरु रात्री येशूला भेटायला आला आणि त्याने काय सांगितलं माहितीये का? आपण देवापासून आलेले शिक्षक म्हणून देवापासून. आता जो देवापासून आला तो देवाच्या गोष्टी बोलणार. योहान 3:31. आपलं जीवन, आपलं लाईफ परमेश्वराबाबतीत ठेवा, म्हणजे तुम्ही कुठेतरी मजबूती बनणार. खूप शास्त्रात या गोष्टी आहेत. देवाला सांगा, देवा हे तुझं आहे, माझं काही नाही. दन काय कामाचं येणार मला सांगा? लोकांसाठी जेवढं काम करतात ना ते आपला फायदा. प्रभू येशू या जगासाठी, योहान 3:16, जगावर एवढं प्रेम केलेलं होतं, जो पण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश नाही तर त्याला सार्वत्रिक. हे धन पैसा हे माणसाला कधी सुखी ठेवत नाही, लक्षात ठेवा. मोह वाढले ना जीवनात समजून घ्या आजार वाढायला सुरुवात होते. आणि मोहावर विजय मिळवला तेवढे आजार पडतात. जबाबदारी, देवाने दिलेली जबाबदारी कार्याबाबतीत ती करत राहा. परमेश्वर मोठ्या प्रमाणात आपल्याला आशीर्वाद. धन शोधू नका, वस्तू शोधू नका. जीवनामध्ये शिक्षण आहे आणि हा समय परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे तो पवित्र आत्म्याचा आहे. म्हणून मत्ते 6:19-21 वचन वाचा. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तिथे कसर जंग खाऊन नाश करतात आणि चोरी आता बघा, जिथे तुझं धन आहे तिकडे तुझं. आता विचार करा, आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही देवाशी जेव्हा एकरूप होतात तेव्हा देवाने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रत्येकानं देवाच्या वचनानुसार चालणं गरजेचं आहे. आता आपल्या प्रत्येकानं परमेश्वरी जे शिकवलेल्या गोष्टी असतात ते पहिलं पाळणं गरजेचं आहे. कारण देवाने काही गोष्टी दिल्या तर देवाशिवाय आपल्याला दुसरा कोणता मार्ग भेटत नाही आणि देवाच्या इच्छेनुसार आपलं जीवन मिळते. हालेलुया. हे धन, यो पैसा, एक वस्तू आपल्याला कामाला येत नाही. ते झालं पाहिजे. तुम्ही प्रत्येकाने जसे आपल्याला यश मिळाले असेल त्याप्रमाणे आपल्याजवळ द्रव्य जमा करून ठेवावे. असे येऊ नये की मी ये तेव्हा बंधनाला बोलते, मी ये तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्रेने मान्यता द्याल त्याला तुमचा धन्यवाद. येरुशलेमीस पोहोचवण्याकरिता मी पाठवी. वचनशार मी जाणे असे योग्य दिसल्यास ते माझ्याबरोबर येतील. हालेलुया. हालेलुया. आता आपल्याला एक शिकायचं आहे. नामान होता, नामान, बरोबर ना? आपण राजे दुसरे 5 अध्यायामध्ये जेव्हा वाचतो तो कोडी होता आणि अलिशा संदेशाकडे तो धन पैसा घेऊन आला. पण अलिशा संदेशाने त्याच्याकडचं धन घेतलं नाही. का दानधर्म घेतला नाही?
कारण तो कोडी पण होता आणि त्याच्यातून लढाईमध्ये माणसं मेलेली होती, युद्ध केलेलं होतं. त्यामुळे त्याचं दान त्यांनी स्वीकारलं नाही. हत्या करणाऱ्या माणसाचं दान स्वीकारत नाही, काहींचं दान स्वीकारलं नाही उत्पत्तीच्या 4 अध्यायामध्ये. तर आता आपण याच्यामध्ये राजे दुसरे 5 अध्याय तर 18 पासून सुरुवात करूया, म्हणजे एकदम थोडं लांबूनच येऊ आपण. परमेश्वराने आपल्या दासांना एक गोष्टीची मात्र क्षमा करावी, म्हणजे माझा देवताच्या मंदिरात पूजा करायला जातो तेव्हा मी त्याच्या जवळ असतो आणि देवताच्या मंदिरात गेल्यावर त्याला मी नमन करत असतो. याप्रमाणे देवताच्या मंदिरात जाऊन मी त्यांना नमन करेन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी. आता विचार करा, आता मूर्ती पूजाला जिवंत देवाने तुमचं जीवनात बरं केलं, काय केलं, आणि तुम्ही परत त्याच मूर्ती पूजाकडे वळणार. पेत्राच्या 2 पत्रामध्ये 2:22 तो सांगते मला देवाने क्षमा करावी. तुला बरं झालंय त्या देवाकडे वळ की नाही? तुम्ही आता इकडे बरे झाले ना दुसऱ्याकडे जायला लागले, ते बरे होतील का? तुम्ही आजारी पडतील, संकटात पडतील, दुःखात पडतील. कारण गलितीकराचं 1:6 पासून वचन तसं दिले नाही. तर तो सांगतो मला तिथे गेल्यावर मला सुद्धा नमन करायला लागते. त्यावेळेला तू मला काय कर, काय मला बरा झालाय ना, सुखाने जा. आता तू पहिला तो विचार कर, पहिला बराबर नव्हता ना, आता बरा झाला ना, मग आता सुखाने जा. थोडे वाट चालून गेला. इकडे देवाचा माणूस अनिशा याचा चांगला घ्यायची याने विचार केला की अलाही नामाने आणलेल्या नजरांना माझ्या घरण्याने न घेऊन त्याच्यावर दया केली. हालेलुया. आता विचार करा, गेजीच्या मनामध्ये जुदासारखाच विचार आहे. आता तुम्हाला परमेश्वराने धन संपत्ती दिलेला आहे, तर तुमच्या मनाचे विचार काय पैशामध्ये असले पाहिजे का चांगलं कृत्य करायचं त्याच्यामध्ये पाहिजे? आता अलिशा संदेशाने हा देवाचा माणूस आहे, मग देवाच्या माणसाबरोबर आहे तर तो पण देवाचा माणूस बनायलाच पाहिजे ना. योहानमध्ये 14:12 काय सांगते? येशू बोलला माझ्या विश्वास माझ्यापेक्षा मोठे कृत्य करेल. पण त्याचं लक्ष तिकडे नाही, तेवढे पैसे आल्यात ना तो तिकडेच बघत होता, पैशाकडे लक्ष नाही. तुम्हाला बोलता ना केंद्रामध्ये पैसे मोजायला लोकांना टाइम नाही, पैसा जास्त नाहीये पण वेळ नाहीये. मग जसं आहे तसं मी चालू होतो अगदी, पण त्याच्यात पैसे नाही. ज्याला अधिकार दिले त्यांनीच करायचं. परमेश्वराच्या जीवनाची शपथ मी त्याच्या मागून धावत जाऊ, त्याच्यापासून काहीतरी घेतोच. मग गेजी नामानाच्या मागून गेला, आपल्या मागून कोणी धावत येत नाही हे नामानाने पाहिले. बघा काय सांगते, आपल्या पाठीमागे. आता तू देवाचा माणूस आहे, कशाला धावत गेला त्याच्या मागे? तू असं सांग ना, ह्यानं कसा आजार बरा केला. आज आपण तसेच आहे, प्रार्थना सोडतो ना, जगाच्या मागे चाललो, तर कशी दानं तुम्हाला मिळणार? दानव माझ्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढवली पाहिजे तुम्ही. सर्व काही ठीक आहे ना? ठीक नाही, पैसे पाहिजेत. सर्व काही ठीक आहे, माझ्या घराने बघा म्हणजे देवाचं नाव. आता माझ्या नावाची पण अशीच बदनामी करतात की काही आपल्या प्रार्थनेची. धनिकेसीने माझ्या धन्याने असं सांगितलेलं आहे की आता संदेश जे आल्यात ना दुसऱ्याकडून त्यांना देण्यासाठी, म्हणजे तुम्ही आमचं नाव व्यर्थ करणार, देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे का? नाही. तर तेव्हा ते देवाच्या माणसात सगळं कळत, ते सांगायची गरज नसते. प्रदेशातून संदेशाचे 2 शिष्य माझे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी मी इंगार चांदी व 2 पोशाख द्या. वचन दिले नामांतराला कृपा करून 2 इंगार घे. त्याला आग्रह करून 2 इंगार चांदीचे 2 थैले बांधले. त्याला परमेश्वराने बरं केल्यानंतर किती उत्साह झाला. देवाचा माणूस देत होताना परत मागायला आला, म्हणजे काहीतरी आहे ना, त्यात खुशी दिली. 2 पोशाखासह
आपल्या सेवकाची खांद्यावर ठेवल्या. हे सर्व घेऊन ते त्याच्या पुढे चालले. वचन 24. तो टेकडी नजीक येऊन पोचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्याच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या. काय केलं त्यांनी? घेतल्या आणि गपचूप आपल्या घरातच ठेवलं. हालेलुया. आता हे जे प्रश्न आहेत ते तुमच्या सगळ्यांना शिकायचं आहे, कारण आपण शास्त्राचं शिक्षण घेत नाही. हालेलुया. काही गोष्टी अशा आहेत तुम्हाला दान धर्माचा प्रत्येकाला त्याचा वापर करता आला पाहिजे. दानाची वस्तू हर एक गोष्टीमध्ये शिकावी लागतात. पुढे घ्या. आणि त्या माणसांना जा म्हणून सांगितले, मग ते निघून गेले. वचन 25. त्याप्रमाणे तो आज जाऊन आपल्या घरापुढे उभा राहिला. बघा, तो खोटं बोलून त्याच्या पुढे. आता तुम्ही खोटं बोलणं माझ्या पुढे उभे राहिले ते काय मला काय कळत नाही. काय वाटते तुम्हाला? नाही. माणसाचे जे विचार असतात आम्ही देवाला फसवू शकतो. मी पण देवाला फसवू शकतो. शब्दात बोलण्यात विचारात जरी काय असेल ना, तर गुडघे टिकून पहिला तिकडे नमन करून सांगितले, देवा माझ्यातून हे चूक झाली, ते चूक झाली. मनुष्य बोलण्यात चालण्यात चुकली आणि पश्चाताप पण झाला पाहिजे. आता काय सांगतो बघा. अलिशा त्याला म्हणाला, घ्यायची. अरे तू कुठून आलास? त्याने म्हटली, कुठे गेलेला? तुम्ही आपण मला भरपूर खोटं बोलणारे आहेत. ते असेच बोलतात. कुठे नाही विचारच होता. देवाच्या लोकांशी कधी विश्वासघात नाही करायचा. बाकी सगळ्यांशी करत असेल तर तुमचा प्रश्न, कारण ते मागात एवढं पडते तो शेवटची पायरी असेल. नंतर पायऱ्या तुमच्या जीवनामध्ये कधी चांगल्या नसणार. फार खतरनाक असतात. तो त्याला म्हणाला, तो पुरुष त्याला भेटण्यासाठी आपल्या रथावर उतरून तो मागे फिरला. माझे लक्ष तिकडे गेलं नव्हतं का? तो काय सांगते, तो रथावरून खाली उतरला. त्याने सगळं सांगितलं कसं उतरला, काय काय केलं. तेव्हा म्हणजे माझं लक्ष तिकडे गेलं नव्हतं का? मग काय आता धन पैसा न मोज मजा ऐशाराम, आता हा समय नाहीये. आता लोक त्याच विचारात असेल तर त्याने विसरून जा. आता धन जमा करू नका. इस्रायलचे युद्ध आहे तत्पर्यंत. नंतर तुम्हाला सांगेल धन स्वर्गात जमा करा. बाकी आता काहीच करू नका, कारण देवाच्या ठिकाणी सैतानाने युद्ध सुरू केले आहे माणसाद्वारेच. माणसामध्ये घुसून माणसाचा दुश्मन उत्पन्न केला. एकाच बापाची 2 मुलं होती, इस्माईल आणि इसाक. आणि तिथून हे राष्ट्र अब्राहमाला सांगितले, तुझ्यापासून हे राष्ट्र तयार. ते राष्ट्र झालं. हे शास्त्र वाचा, खूप मोठा इतिहास तुम्हाला मिळेल. उत्पत्ती जर वाचला ना तर तुम्हाला त्याच्यातून सगळं हिसाब मिळेल ना. हे प्रकटीकरण शेवटचं काय काय कळणार. इस्रायल हे साधं धर्म नाही, ते पवित्र स्थान. त्यांची बुद्धी पूर्ण सत्यामध्ये असते. ते पूर्ण एकाच विश्वासात, मूर्तीपूजा नाही त्याच्या. तो स्वर्गीय देवाशी पूर्ण. आणि त्यांच्यासारखं बुद्धिमान या जगात कोण नाही. एवढे ते ज्ञानी लोक असतात. ज्ञान कोणाकडे असते? कुठल्या गोष्टीचा कोणा गोष्टीत मोह नसते, त्याला ज्ञान मिळतं. आणि दुसऱ्यांचं भलं करायचा हा विचार करतो. हे सगळं बंद करू शकतात. आपले लाईट बिल सगळं काही बंद करू शकतं. एवढं त्यांच्याकडे. तुमचा एक मोबाईल पण नाही चालू, एवढं त्यांचंच आहे. हे सगळं जगात जे आहे ना, तुमच्या गाड्या बिड्याचं सगळं जे काय आहे ना त्यांच्या हातात. या सगळ्या तिकडूनच बंद करू शकतो. त्यांच्यात जो पॉवर आहे तो कोणाच्याकडे पॉवर नाही. सगळं कळते त्यांना, काही कळायचं नाही. आत्मेचं आणि शरीराचं दोन्ही दान आहे त्यांच्या. दुश्मनाला कसं उडवायचं काय काय सगळं म्हणतात. जुदास येशूच्या ताटात हात घालताना त्याला पकडून दिलं तर येशूला माहिती नव्हतं का? माहितीच होतं ना. शेवटी कोणाचं नुकसान झालं? येशू उठला. ज्याला सांगतात आणि तो ऐकत नाही ना त्याला ते नुकसान होते, आणि जो ऐकतो त्याचं नुकसान होते. तर त्याला काय सांगितलं बघितलं, तुला पैसे
ही धन जमा करायची आता तुला ही काय समय आलाय का? नामानाची कोड तुला बघा, आता जे तुम्ही वाईट करणार, खोटं बोलणार, खोटा व्यवहार करणार आणि आपल्या मुलाबाळांसाठी खायला घालणार ते आपल्या संततीला लागतं. समजलं? तुमच्या मुला बाळाला लागेल. तुम्ही विचार करा, आता त्याला काय मिळालेलं? तुला दान देवाची सेवा करायचं होतं का दुसऱ्या गोष्टी तुला पडायचं होतं? अगदी. आता पैसा, वस्तू, धन, संपत्ती मिळवण्याची गरज नाहीये. आता गरजवंतासाठी पैसा कसा कमावतो पुढे. आता मी दुकानामध्ये काय जे उत्पन्न आहे ते गरिबांची जेवढं करता येते तेवढं करा. आपल्या हाताकडे काय नाही. अगदी. पहिलं होतं तेवढं भरपूर केलं. लॉकडाऊन मध्ये केवढ्या ठिकाणी पोहोचवलं ते दान धर्म. बापरे, जाम फेमस नाव. आता ते फेमस झाले तर आणखी फेमस करायचं. म्हणून हळूहळू मला हा दुकानाचा पर्याय टाकला. कारण दुकानवाल्याला कसं सामान थोडं स्वस्त मिळते, पण त्याच्यातून मी दान धर्म करायचं. कारण माझे बिझनेसच नाही. मला बिझनेस यांच्यासाठी करा, माझ्यासाठी बिझनेस मी हा नाही करत. सेवा करण्यासाठी, गरजवंताच्या गरजा पुढे करण्यासाठी यातून जी उत्पन्न होईल ती गरज. आपण श्रीमंत आहे, मोबाईल रिचार्ज करायला वाटते तरी करतातच, पण एखाद्याला एक वडापाव नाही देऊ शकत. त्याच्यात 1 रुपया वाढला असेल तर बापरे बाप वाढला नाही, पण त्याला कोण विचारणार नाही. टीव्ही रिचार्ज पण विचारणार, गाडीचं पेट्रोल पण विचारणार नाही. ज्या गोष्टी वाढायच्या त्या वाढणार. हे शेवटचा काळ आहे. मोठ देऊ नका. रोजची भाकर मिळेल ती घ्या आणि खा. बघा, मी माझ्या शेतीमध्ये बघा आता दान धर्म करता चाललंय. एक ठिकाणी फळं झाडं लावून द्यायला ह्या वाढवा, त्याला मुलासारखं. हा मुलगा तुला सांभाळेल, तुमचा मुलगा लग्न करून पडून जाईल भरवसा नाही. पण ते एक झाड म्हातारपणा गेलं ना तरी सांगेल तुम्हाला सांभाळेल ना. एक घे, हा काहीतरी पेरू चिकू काहीतरी काढून तुम्ही गेले लग्न करून संपलं काही नाही. हा प्रश्न आहे. शिका, खूप काही शिकायला मिळते. अगदी. मला स्वर्गात जायचं, मला इकडे राहायचं, म्हणून मी देवाला सांगतो जे काम दिले ना ते करेपर्यंत मला ठेवायचं. तुम्ही आले का आपण एकदा जोडीला जाऊ. तेवढं काम देईल तेवढं दे. कुठे जेवढं धावता येईल तेवढं धावू दे. कुठे कार्य करता येईल तेवढं करू दे. गरीब आणि गरजवंतांना जेवढी मदत करता येईल तेवढी करू. कारण आपलं काहीच नाही. शून्यात आलंय, शून्यातूनच जायचं आहे आकार म्हणून. अगदी. झाला ना वचन. तो बर्फासारखा पांढरा होऊन त्याच्या पुढून चालता. बर्फासारखा पांढरा. अरे तू पांढऱ्या लोकांना बरं करायला पाहिजे होतं का तुला आडत बर्फ घालायचं? पैसे कामाला येत नाही, लक्षात ठेवा. धन कामाला येत नाही. मी नेहमी तुम्हाला सांगतो, कोणा प्रत्येक माणसा तुला अधिकार दिलाय तर देवाची सेवा कर, नाही तर तुला पुढे मुश्किल. देवाचा हात कधी सोडायचं नाही. कारण मी अनुभव घेतले. माझ्याबरोबर काही माझे मित्र होते, त्यांना मी सेनारी प्रार्थनेमध्ये जीवन जगले, पण त्यांनी ते ऐकलं नाही. शेवटी दुनिया सोडून जावं. ही दुनिया आपल्या हातात नाही, त्याच्या हातात आहे. आणि ही हात अशी असते एवढं मला माहिती आहे. नव्याने जन्म येऊन ती पाठ करतो. कारण हे नवीन जन्म, याच्यानंतर पुन्हा जन्म नाही, त्याचा अंतचा जन्म असतो. म्हणून सावधान. स्वर्गात जायचं असेल तसं दान करा, आणि जगात जायचं असेल तर तसं तुम्ही वागा. तुम्हाला ते कळणार नाही. प्रभूचं वचन, शिक्षण, ज्ञान होते. देवाच्या लोकांनी देवाची सुवार्ता करा. ते धन पैसा नाही, कारण त्याचा काहीच फायदा होत नाही. हे शून्यच. एक आत्मा रोज बक्षीस दिलाय. चांगल्या कामासाठी, चांगल्या विचारात, चांगल्या गुणामध्ये वाढायचा प्रयत्न करा. कारण हे धन आपल्याला कामाला येत नाही. पुढचं दान धर्माविषयी नंतर शिकू. तर आपण छोटेसे एक प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता, सुंदर सौदर तुझ्या आभार म्हणतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. सर्व मंदिर कामगार होतो, सर्व गरीब परमेश्वराचा आशीर्वाद. प्रत्येकांना सहाय्य करणाऱ्या आरोग्याला आशीर्वाद करा. सर्व स्वर्गाचा विषय परमेश्वरची इच्छा प्रमाणे जीवन जगण्यास आपल्याला पूर्वीच्या दानानंतर ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.